मी तुम्हाला आज फायनल अकाउंटचा क्वेश्चन नंबर 8 पेज नंबर 43 शिकवणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करणार आहे, ॲडजस्टमेंट टिक मार्क करणार आहे. हे तुमचं ट्रायल बॅलन्स आहे आणि त्याच्या खाली हे ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत. हे आपल्याला टिक मार्क करायचे आहेत या ट्रायल बॅलन्समध्ये. मग फर्स्ट ॲडजस्टमेंट दिलेलं आहे क्लोजिंग स्टॉक 3,60,000. तर क्लोजिंग स्टॉकला आपल्याला टिक मार्क करायची गरज नाही आहे. नंतर दुसरं आहे आउटस्टँडिंग वेजेस आणि सॅलरी. तर तुम्ही चेक करू शकता, आपल्याला इथे वेजेसला टिकमार्क करायचे आहे आणि सॅलरीला टिकमार्क करायचे आहे. ओके. त्याच्यानंतर आहे डेप्रिसिएशन मोटर व्हेकल. आता मोटर व्हेकलचं नाव आहे, तर मोटर व्हेकलला आपण टिकमार्क करणार आहे. ओके, मोटर व्हेकलला टिकमार्क करायचे आहे. त्याच्यानंतर चौथं आहे बॅड डेट्स, RDD अँड सन्ड्री डेटर. मग आता बघू शकतो आपण बॅड डेट्स इथे कुठे दिसतंय का? बॅड डेट्स तर नाही दिसत आहे, पण RDD आहे बघा इथे. मग इथे आपल्याला बॅड डेट्स आणि RDDला टिकमार्क करायचे आहे. तसंच अजून सन्ड्री डेटरला पण टिकमार्क करायचे आहे. तर इथे बघा सन्ड्री डेटरला आपल्याला टिकमार्क करायचे आहे. लास्ट आहे केने विड्रॉ गुड्स ऑफ ₹6,000 फॉर हिज पर्सनल यूज. आता हे जे गुड्सवाले ॲडजस्टमेंट्स असतात त्यांना आपल्याला टिकमार्क करायची गरज लागत नाही आहे, तर आपण त्याला टिकमार्क करायची नाही आहे. ओके, तर हे आपलं झालं टिकमार्क करून. ओके, आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. मग सॉल्व करताना काय करायचं आहे, तर हे तुमचे फॉर्मॅट्स आहेत जे आपल्याला बनवायला लागतात फायनल अकाउंट सॉल्व करण्यासाठी. पहिलं अकाउंट असतं ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. दुसरं असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. आणि तिसरं असतं बॅलन्स शीट. आणि तिसरं असतं आपलं बॅलन्स शीट ॲज ऑन. ओके, तर हे असे 3 अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. मग याच्यामध्ये काय टाकायचं आहे, तर इथे तुम्ही बघू शकता. ओके, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. इथे आपल्याला डेट लिहायची असते. मग डेट कुठली टाकायची, तर 31 मार्च 2019. जी ट्रायल बॅलन्सला डेट आहे ती आपल्याला इथे टाकायची आहे. तर इथे मी टाकतो 31 मार्च 2019. ओके, 31 मार्च 2019 ही डेट टाकायची आहे. तसंच सेम प्रॉफिट अँड लॉसला पण आपल्याला इथे डेट टाकायची आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. ओके, ही आपल्याला डेट टाकायची आहे. त्याच्यानंतर बॅलन्स शीटसाठी पण सेम डेट येणार आहे 31 मार्च 2019. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या हे फॉर्मॅट्स सगळं बनवून झालेलं आहे. तर आपण काय करणार आहे, आता ही पोस्टिंग करणार आहे. पोस्टिंगमध्ये काय करायचं आहे बघा. फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे इथे, फर्स्ट आपल्याला इथे दिलेलं आहे कॅपिटल. ओके, मग कॅपिटल आपल्याला कुठे टाकायचं असतं, तर बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला स्टार्टिंगलाच आपल्याला काय कॅपिटल टाकायचे आहेत. तर पहिलं नाव कोणाचं आहे, नेने. मग इथे येणार तुमचं नेनेज कॅपिटल. नेनेज कॅपिटल अकाउंट. तिथे नेनेची अमाऊंट किती आहे, 15 लाख. मग ते इनर कॉलममध्ये लिहायचे असते. ओके, 15 लाख. त्याच्यानंतर काने. आता इथे 4-5 लाईन सोडून कानेचं नाव लिहायचं आहे. कानेज कॅपिटल अकाउंट. याची अमाऊंट किती आहे, 10 लाख आहे. मग इथे 10 लाख आपण टाकणार आहे. ओके, तर हे झालं कॅपिटल. कॅपिटल कुठे येतं, लायबिलिटी साईडला. इथे लिहायचं असतं पार्टनर लोकांची नावं, नेनेज कॅपिटल आणि कानेज कॅपिटल, आणि अमाऊंट आहे ते इनर कॉलममध्ये. त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स. आता सन्ड्री डेटर्स काय आहे, तर कस्टमर. आणि मग कस्टमर कुठे असेटला असतो, इथे सन्ड्री डेटर असेटला टाकायचं आहे. इथे त्याला बघा इथे ॲडजस्टमेंट आहे, आपण टिकमार्क केलेले आहे. मग त्याचा अमाऊंट जे आहे आपण इनर कॉलममध्ये लिहिणार आहे. मग इथे येणार तुमची 4,50,000 अमाऊंट इनर कॉलममध्ये. त्याच्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर. सन्ड्री क्रेडिटर बघा, डेटर असेट साईडला येतो. मग क्रेडिटर कुठे, लायबिलिटी म्हणजे ऑपोजिटला. डेटर क्रेडिटर दोन्ही ऑपोजिट असतात. कानेच्या खाली 4 लाईन सोडून इथे लिहायचं आहे. कानेच्या खाली 4 लाईन सोडून इथे लिहिणार आपण सन्ड्री क्रेडिटर. ओके, मग सन्ड्री क्रेडिटरची अमाऊंट किती आहे, तुम्ही बघू शकता. सन्ड्री क्रेडिटरची अमाऊंट आहे 3 लाख रुपये. ओके, सन्ड्री क्रेडिटरची अमाऊंट आहे
3 लाख. याला बघा, याला टिकमार्क नाही आहे. मग टिकमार्क नाही म्हणजे काय, त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे, म्हणून त्याची अमाऊंट आपण डायरेक्ट आउटर साईडला टाकणार आहे. ओके, 3 लाख रुपये. त्याच्यानंतर आहे रेंट. आता बघा, रेंटला ना ब्रॅकेटमध्ये 10 मंथ असं बोललेलं आहे. मग याला सायलेंट ॲडजस्टमेंट बोलतात, म्हणून याला पण आपण टिकमार्क करणार आहे. ओके, याला पण टिकमार्क करायचे, कारण हे सायलेंट ॲडजस्टमेंट आहे. मग रेंट कुठे जातं, तर रेंट म्हणजे ऑफिसचा खर्च, ऑफिसचं जे भाडं असतं ते. ओके, ऑफिसवाले एक्सपेन्स कुठे टाकायचे असतात, प्रॉफिट अँड लॉसमध्ये टाकायचे असतात. आपण फर्स्ट लाईन लिव्ह करायची असते, इथे प्रॉफिट अँड लॉसमध्ये तुमचं येणार रेंट. ओके, प्रॉफिट अँड लॉसमध्ये इथे लिहायचं आपल्याला टू रेंट. मग रेंटची अमाऊंट किती आहे, मग रेंटची अमाऊंट जर आपण बघितली तर किती आहे, 10,000 आहे. मग इथे आपण इनर कॉलममध्ये 10,000 टाकणार. ओके, इनर कॉलममध्ये 10,000 टाकायचे आहेत. त्याच्यानंतर काय आहे, स्टॉक. आता हा जो स्टॉक असतो हा ओपनिंग स्टॉक असतो. मग ओपनिंग स्टॉक कुठे जातो, तर ट्रेडिंग अकाउंटची स्टार्टिंग जी आहे ती ओपनिंग स्टॉकने होते. ओके, ट्रेडिंग अकाउंटची स्टार्टिंग काय, ओपनिंग स्टॉकने होते. मग इथे लिहायचं टू ओपनिंग स्टॉक. किती अमाऊंट आहे ओपनिंग स्टॉकची, तर 5,35,500. 5,35,500 आउटर साईडला. ओके, कारण त्याला ॲडजस्टमेंट नसतं कधीच. नेक्स्ट आहे प्रीमायसेस. प्रीमायसेस म्हणजे काय, तर असेट. प्रीमायसेस म्हणजे बिल्डिंगचा एरिया, ज्याच्यामुळे आपल्या ऑफिसला काहीतरी बेनिफिट होतं. असे ज्या ऑफिसला आपल्या कंपनीला बेनिफिट्स होतं ज्याच्याने, ते असेट्स असतात. म्हणून प्रीमायसेस कुठे टाकायचं आहे, असेट साईडला टाकायचं आहे. डेटरला आपल्याला 4 लाईन सोडायच्या आहेत, कारण त्याला 2 ॲडजस्टमेंट आहेत. दोन ॲडजस्टमेंट असल्यावर किंवा जेवढे ॲडजस्टमेंट असतात ते एक्स्ट्रा लाईन सोडायचे. म्हणजे 2 ॲडजस्टमेंट असतील तर 4, 3 असतील तर 6. ओके, मग आपण इथे 4 लाईन सोडायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण लिहिणार आहे प्रीमायसेस. आणि प्रीमायसेसला बघा टिकमार्क नाही आहे इथे, म्हणून आपण हे जे अमाऊंट आहे डायरेक्ट आपण आउटर साईडला टाकणार आहे, 8,50,000. ओके, डायरेक्ट आउटर साईडला प्रीमायसेस 8,50,000, कारण ॲडजस्टमेंट नाही आहे. त्याच्यानंतर आहे सॅलरी. सॅलरी कोणाला देतात, एम्प्लॉई. आणि एम्प्लॉई कुठे, ऑफिसमध्ये असतात. मग ऑफिसवाले एक्सपेन्स कुठे आपल्याला टाकायचे आहेत, तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये टाकायचे आहेत. ओके, ऑफिसवाले एक्सपेन्स कुठे टाकायचे आहेत, प्रॉफिट अँड लॉसमध्ये टाकायचे आहेत. मग हे जे सॅलरी आहे हे आपण इथे बघा, रेंटला आता ॲडजस्टमेंट आहे म्हणून एक त्याला लाईन सोडायला लागेल. एक ॲडजस्टमेंट आहे तर एक लाईन सोडायला लागते. एक लाईन सोडून त्याच्या खाली सॅलरीज. ओके, सॅलरीज. मग सॅलरीजचं अमाऊंट किती आहे, तर अमाऊंट बघू शकता सॅलरीचे किती, 50,000 आहेत. ओके, सॅलरीचे किती, 50,000 आहेत. आणि याला ॲडजस्टमेंट आहे बघा, टिकमार्क पण आहे याला, तर याचा अमाऊंट आपण इनर कॉलममध्ये लिहिणार आहे. ओके, त्याच्यानंतर आहे डिस्काउंट. आता डिस्काउंट जे आहे सेलिंगवाले एक्सपेन्स आहेत. मग सेलिंगवाले एक्सपेन्स पण आपल्याला कुठे, प्रॉफिट अँड लॉसमध्ये टाकायचे असतात. ओके, डिस्काउंट एक सेलिंगवाले एक्सपेन्स आहे, तर सेलिंगवाले एक्सपेन्स आपल्याला कुठे टाकायचे आहेत, प्रॉफिट अँड लॉसमध्ये टाकायचे आहेत. मग इथे आपल्याला सॅलरीला ॲडजस्टमेंट असल्यामुळे एक लाईन सोडायची आहे. इथे लिहिणार आपण टू डिस्काउंट. ओके, मग डिस्काउंटची अमाऊंट किती दिली बघा, डिस्काउंटची अमाऊंट तुम्ही बघू शकता 800 रुपये दिलेले आहे. मग इथे 800 रुपये लिहिणार आउटर साईडला. तसंच जर तुम्ही चेक केलं तर क्रेडिट साईडला पण डिस्काउंटचा अमाऊंट आहे. मग क्रेडिट साईडला पण आपण लिहिणार आहे डिस्काउंट असं. वरती एक लाईन सोडायची आहे, येणार बाय डिस्काउंट. ओके, बाय डिस्काउंट. आणि किती अमाऊंट आहे चेक करू शकता तुम्ही, किती अमाऊंट आहे, 950 रुपये. तर इथे आपण 950 लिहिणार आहे. ओके, आउटर साईडला 950. त्याच्यानंतर जर नेक्स्ट बघायचं झालं तर काय, मोटर व्हेकल कंपनीच्या बेनिफिटसाठी यूज होतं. ओके, मग जे कंपनीच्या बेनिफिटसाठी यूज होणार आहे ते काय, असेट्स आहे. मग मोटर व्हेकल कुठे टाकायचं आपल्याला, असेट साईडला. प्रीमायसेसच्या खाली आपण कंटिन्यू लिहू शकतो मोटर व्हेकल. ओके, मोटर व्हेकल. आणि मोटर व्हेकलला तुम्ही चेक करू शकता, किंवा टेकमार्क केलेलं आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. मग याचा अमाऊंट आपण इनर कॉलममध्ये लिहिणार, 3,70,000. क्लिअर आहे. नेक्स्ट आहे सेल्स. आता सेल्स, गुड्स जो परचेस केला जातो किंवा विकला जातो, गुड्स बोलतो, गुड्स. मग गुड्सचे इफेक्ट जे असतात आपल्याला ट्रेडिंग अकाउंटमध्ये शो करायचे असतात. ओके, बघा सेल आहे ते क्रेडिटला येतं, कारण बघा तुम्ही जर काही माल विकला तर तुम्हाला प्रॉफिट होणार, म्हणजे पैसे इन्कम होणार. मग इन्कम कुठे शो करतात, क्रेडिट साईडला, म्हणून सेल जे असतं ते क्रेडिटला असतं. ओके, सेल किती अमाऊंट आहे, 8,00,000
4500 इनर कॉलममध्ये लिहायचं असं, कारण ना याच्यामधून आपल्याला रिटर्न जे असतं सेल्स रिटर्न ते मायनस करायचं असं म्हणून. ओके. त्याच्यानंतर आहे परचेस. बघा सेलच्या अपोजिट असतं परचेस. आता आपण काय परचेस केलं म्हणजे आपल्याला खर्च झाला, तो आपला कॉस्ट आहे. मग कॉस्ट कुठे, तर ट्रेडिंग अकाउंटमध्येच आपल्याला परचेस पण शो करायचं, ते पण डेबिट साईडला अपोजिट असतं सेलच्या, म्हणून इथे परचेस. आणि परचेसचं पण अमाऊंट आपण इनर कॉलममध्ये लिहिणार आहे 6,40,500. ओके, 6,40,500. त्याच्यानंतर आहे परचेस नंतर तुम्ही बघू शकता वेजेस आहे. वेजेस कोणाला देतात, जे फॅक्टरीमध्ये काम करतात ना लेबर, त्या लोकांना देतात. मग फॅक्टरीवाले एक्सपेन्स कुठे येतात, तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये येतात. ओके. तर परचेसला आपण 1-2 लाईन सोडून खाली इथे लिहायचं आहे टू वेजेस. तर फॅक्टरीवाले एक्सपेन्स असतात ते आपल्याला ट्रेडिंग अकाउंटमध्ये टाकायचे आहेत. मग किती आहे 10,000 आणि याला टिकमार्क पण आहे बघू शकता तुम्ही. तर ज्याला टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे, तर त्याचा अमाऊंट आपल्याला इनर कॉलममध्ये लिहायचा आहे. ओके, आणि लाईन सोडायची. नेक्स्ट ऑफिस एक्सपेन्स. ऑफिसवाले एक्सपेन्स आपण कुठे शो करतो, प्रॉफिट अँड लॉसमध्ये शो करतो. म्हणून हे ऑफिस एक्सपेन्स आपल्याला इथे प्रॉफिट अँड लॉसमध्ये शो करायचं आहे टू ऑफिस एक्सपेन्स. मग त्याची अमाऊंट किती आहे, तर तुम्ही बघू शकता ऑफिस एक्सपेन्स किती आहे, 20,000. ओके, तर 20,000 आपल्याला इथे आउटर साईडला टाकायचे, याला ॲडजस्टमेंट नाही आहे. ओके, ऑफिस एक्सपेन्स. नेक्स्ट काय आहे, बँक ओव्हरड्राफ्ट. आता बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, तर बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, तर कंपनीने बँकेकडून घेतलेले एक्स्ट्रा पैसे, म्हणजे कंपनीकडे कुठेतरी कमी पडतोय पैसा इन्व्हेस्ट करण्यासाठी, म्हणजे गुड्स माल खरेदी करण्यासाठी. मग कंपनी काय करते, बँकेमधून एक्स्ट्रा पैसे घेते. ओके, म्हणजे एक प्रकारे लोनच आहे, म्हणजे जे आपल्याला फ्युचरमध्ये पे करायला लागेल. मग लायबिलिटीज म्हणजे काय, जे फ्युचरमध्ये आपल्याला पेमेंट्स करायचे आहेत, कर्ज असणार आहे, जे कर्ज आहेत कंपनीवर ते. ओके, मग बँक ओव्हरड्राफ्ट काय कर्जाप्रमाणेच असतं. मग ते इथे येणार लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट. ओके, बँक ओव्हरड्राफ्ट किती अमाऊंट आहे बँक ओव्हरड्राफ्टची, 1,50,000 आणि डायरेक्ट आउटर साईडला 1,50,000. ओके, आउटर साईडलाच पोस्ट करायचं आहे बँक ओव्हरड्राफ्ट 1,50,000. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही काय रिटर्न्स आहे. आता हे जे रिटर्न्स आहे बघा, दोन्ही साईडला अमाऊंट आपल्याला दिलेले आहेत. ओके, ते दिसते ना रिटर्न्स. आता हे जे रिटर्न आहे दोन्ही साईडला म्हणजे एक सेल रिटर्न आहे आणि एक परचेज रिटर्न आहे. तर परचेज रिटर्न जे असतं ते क्रेडिटला असतं. ओके, परचेज रिटर्न जे असतं हे क्रेडिटला असतं आणि जे सेल्स रिटर्न असतं ते डेबिटला असतं, अपोजिट दिलेलं असतं. मग मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की सेलचा अमाऊंट इनरमध्ये लिहायचं, कारण त्याचं हेच आहे, रिटर्न देतात आपल्याला, मग ते लेस करायचं असतं. मग इथून काय मायनस होणार, लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न मायनस करायचं. मग सेल्स रिटर्न कुठे देतात, तर डेबिटला देतात. ओके, मग डेबिटवालं जे असतं ते सेल्स रिटर्न असतं 5,500. 5,000 जर 500 मी मायनस केले तर 0 0 0, 5 मधून 5 0, 10 मधून 5 5, 83. ओके, 8,35,000. त्याच्यानंतर आपण परचेज रिटर्न म्हणजे परचेजमधून पण आपल्याला हे मायनस करायचं, म्हणून इथे लिहिणार मी लेस परचेज रिटर्न. ओके, परचेज रिटर्न किती दिलं आहे, 3,500. 3,500 जर मी मायनस केलं तर 0 0, 5 मधून 5 गेले 0, 10तून 3 गेले 7, ते 63. ओके, 6,37,000. ओके, हे झालं परचेस रिटर्न. समजलं, रिटर्न जे असतं ते अपोजिट दिलेलं असतं. मी अपोजिट का म्हणतो, जर तुम्ही चेक केलं बघा, परचेसचं जे अमाऊंट आहे ते डेबिटला दिलं आहे, पण त्याचं जे रिटर्न असतं ते क्रेडिटला देतात. ओके, हे अपोजिट आहे. जसं सेल आहे ते क्रेडिटला आहे, पण त्याचं जे रिटर्न आहे ते डेबिटला देतात. नेक्स्ट आहे प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. आता जेव्हा पण वर्ड येतो इन्व्हेस्टमेंट, तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर कंपनीच्या फ्युचरसाठी इन्व्हेस्टमेंट होतं. ओके, मग कंपनीच्या फ्युचरसाठी जे पण जे असतं ते काय असतात, असेट्स असतात. म्हणून प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट जे आहे ते आपल्याला असेट साईडला पोस्ट करायचे आहे. बघा, मोटर व्हेकलला ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण इथे एक लाईन सोडणार आहे, मग त्याच्या खाली लिहायचं आहे प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट.
प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट किती 8 लाखाचं आहे, मग ते इथे येणार 8 लाखाचं. ओके, क्लिअर आहे. त्याच्यानंतर कॅश इन हँड. कॅश इन हँड पण काय आहे, असेट आहे, मग ते इथेच खाली लिहायचं, याच्या खाली कॅश इन हँड. किती अमाऊंट आहे, 40,000 आहे. ओके, 40,000. त्याच्यानंतर प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. आता कॉन्ट्रीब्युशन जे असतं ते काय असतं, प्रॉफिट अँड लॉसमध्ये टाकायचं आहे. कॉन्ट्रीब्युशन एक प्रकारे एम्प्लॉईचं जे सॅलरी असतं त्याच्यामधून जे डिडक्ट केले जातात ते. मग इथे येणार तुमचं कॉन्ट्रीब्युशनवालं प्रोव्हिडंट. इथे लिहायचं प्रॉफिट अँड लॉसमध्ये प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. ओके, प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशनचं अमाऊंट किती आहे, 1 लाख आहे. मग इथे आपल्याला 1 लाख टाकायचं आहे. नेक्स्ट आहे प्रोव्हिडंट फंड. जेव्हा आपण शेवटी फंड वर्ड येतो तर फंड कुठे असतात, तर लायबिलिटीला असतात. ओके ओके, फंड कुठे टाकायचं आपल्याला, लायबिलिटी साईडला टाकायचं आहे, म्हणून ते इथे येणार लायबिलिटी साईडला. इथे लिहायचं आहे प्रोव्हिडंट फंड. किती अमाऊंट आहे, प्रोव्हिडंट फंडची जर अमाऊंट आपण चेक केली तर किती आहे, 2,80,000 आहे. आणि ते इनरमध्ये द्यायचं आहे, कारण त्याचा इंटरेस्ट जर दिला असेल तर आपल्याला तो ॲड करावा लागेल. ते प्रोव्हिडंट फंड पुढे टाकायचा इनर कॉलममध्ये, कारण याचा जो इंटरेस्ट असतो, प्रोव्हिडंट फंडचा जो इंटरेस्ट असतो तो याच्यामध्ये ॲड करावा लागेल आपल्याला. नेक्स्ट बघू शकता, फंडच्या नंतर कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक कुठे येतं, तर असेट साईडला येतं. ओके, कॅश ॲट बँक. किती अमाऊंट आहे कॅश ॲट बँकची, 2 लाख आहे. मग ते इथे टाकायचे आता आपल्याला आउटर साईडला 2 लाख. ओके, नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन PF इन्व्हेस्टमेंट. तर इंटरेस्ट ऑन PF म्हणजे काय, तर प्रोव्हिडंट फंड. मी आधीच बोललो होतो, प्रोव्हिडंट फंडचं जे अमाऊंट आहे ते इनरमध्ये लिहायचं आहे, कारण त्याचा जो इंटरेस्ट दिला जातो तो आपल्याला इथे ॲड करायचा असतो. म्हणून इथे लिहायचं आहे ॲड इंटरेस्ट. शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो, तुम्ही फुल फॉर्ममध्ये लिहायचं आहे इंटरेस्ट ऑन PF इन्व्हेस्टमेंट. किती दिलं आहे, इंटरेस्ट ऑन PF इन्व्हेस्टमेंट 42,000. 42,000 जर आपण ॲड केले तर किती होणार, 0 0 0 3 0 आले, नंतर 2 8 4 12 1 बरो 3,22,000. ओके, 3,22,000 टोटल. तर हे समजलं, प्रोव्हिडंट फंडमध्ये आपल्याला त्याचा जो इंटरेस्ट दिलेला असतो तो ॲड करायला लागतो. त्याच्यानंतर आहे ड्रॉइंग्स. आता जी पण ड्रॉइंग्स आपल्याला दिली जाते क्वेश्चनमध्ये किंवा ॲडजस्टमेंटमध्ये, तर ड्रॉइंग्स काय करायचे, आपल्याला जे कॅपिटल असतं त्याच्यामधून लेस करायचे असते. ओके, मग ती ट्रायल बॅलन्समध्ये असू दे किंवा ॲडजस्टमेंटमध्ये असू दे, ड्रॉइंग्सचं काय पण असलं म्हणजे इंटरेस्ट जरी असलं तरी तो लेस करायचा असतो. म्हणून बघू शकता या दोघांची नाव दिल्यात, मग इथे लिहायचं आहे लेस ड्रॉइंग्स. आता नेण्याची किती दिली, 20,000. 20,000 आपण इथून मायनस करणार. त्याच्यानंतर कानेची दिलेली आहे, ते पण लिहायचं लेस ड्रॉइंग. कानेची दिली 15,000. ओके, तर दोघांच्या ड्रॉइंग्स ज्या आहेत आपल्याला लेस करायच्या. बघा, कॅपिटलच्या रिलेटेड जे पण असणार ते ॲड होणार इथे, आणि ड्रॉइंग्सच्या रिलेटेड जे असणार ते काय होणार, लेस होणार. ओके, नेक्स्ट आहे बॅड डेट्स आणि त्याच्या खाली RDD. आता हे बॅड डेट्स आणि RDD काय करायचं, आपल्याला प्रॉफिट अँड लॉसमध्ये पोस्ट करायचं आहे. मग इथे एक फॉर्म्युला असतो प्रॉफिट अँड लॉसमध्ये. ओके, तो फॉर्म्युला काय आहे, तर पहिलं येतं तुमचं टू बॅड डेट्स, त्याच्यानंतर येतं प्लस न्यू बॅड डेट्स, नेक्स्ट येतं न्यू RDD, एक लाईन सोडून मायनस ओल्ड RDD. ओके, तर हा बॅड डेटचा फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं न्यू वर्ड, न्यू बॅड डेट्स न्यू RDD, हे जे न्यू आहेत ते आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये भेटतात, आणि जे पहिलं बॅड डेट्स आहे आणि शेवटी जे ओल्ड RDD आहे ते आपल्याला या ट्रायल बॅलन्समधून भेटतात. तर मग बघूया या ट्रायल बॅलन्समध्ये त्यांनी काय दिलेलं आहे. बघा, बॅड डेट्स दिलं आहे किती,
1350, मग ते इथे लिहायचं आहे 1350 इनर कॉलममध्ये. त्याच्यानंतर RDD, ही जी RDD असते ती काय असते, ओल्ड असते, म्हणून ते इथे लिहायचं आहे 3700. ओके. तर फर्स्ट आणि लास्ट जे असतं ते आपल्याला ह्या ट्रायल बॅलन्समधून भेटतं, आणि जे न्यू आहेत, ओके, जे न्यू आहेत ते तुम्हाला ॲडजस्टमेंटमधून भेटणार आहे. क्लिअर आहे. तर ही होती पोस्टिंग. तर या पोस्टिंगमध्ये नवीन काय भेटलं आपल्याला, तर हे प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. आता जे इन्व्हेस्टमेंट्स असतात ते असेटला जातात. प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, जे कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे एम्प्लॉईच्या सॅलरीमधून जे डिडक्शन्स होतात ते कुठे येतात, प्रॉफिट अँड लॉसमध्ये. आणि जे प्रोव्हिडंट फंड आहे खाली, आता जे फंड्स असतात ते कुठे जातात, लायबिलिटी साईडला जातात. ओके. याचा जर काही इंटरेस्ट दिला असेल तर तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे, जसं आपण इथे ॲड केला. ओके. तुम्ही चेक करू शकता इथे बघा, आपण प्रोव्हिडंट फंड लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा इंटरेस्ट ॲड केलेला आहे. आता बघूया आपण ॲडजस्टमेंट्स. ओके. आता बघूया काय ॲडजस्टमेंट्स. तर पहिला ॲडजस्टमेंट आहे इथे क्लोजिंग स्टॉक 3,60,000. तर मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला, तसेच इफेक्ट आता इथे आपल्याला पास करायचे आहेत. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट जातो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथे जरा खाली लिहायचं असतं. ओके. बाय क्लोजिंग स्टॉक किती अमाऊंट आहे क्लोजिंग स्टॉकची, 3,60,000. मग ती डायरेक्ट आपल्याला इथे आउटर साईडला पोस्ट करायची आहे 3,60,000. ओके. दुसरा इफेक्ट कुठे जातो, तर असेट साईडला जातो त्याचा इफेक्ट दुसरा. ओके. असेट साईडला इथे लिहायचं आहे क्लोजिंग स्टॉक आणि त्याची अमाऊंट आहे 3,60,000. क्लिअर आहे. हे जे इफेक्ट्स आहेत क्लोजिंग स्टॉकचे, जे इफेक्ट्स आहेत ते तुम्हाला असेच पास करायचे आहेत. ओके. क्लोजिंग स्टॉकचे जे इफेक्ट्स आहेत ते तुम्हाला ह्या प्रकारेच पास करायचे आहेत. तर क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट जातो आपला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, दुसरा इफेक्ट जातो असेट साईडला. ओके. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग वेजेस. आता जेव्हा पण तुम्हाला आउटस्टँडिंग काय दिसेल, तर आउटस्टँडिंग ज्याचं दिलेलं आहे, ज्या एक्सपेन्सेसचं आउटस्टँडिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये जाऊन ते ॲड करायचं. मग कोणाचं दिलं आहे, वेजेस, आणि दुसरं कोण, सॅलरी. तर फर्स्ट आपण जाऊया वेजेसमध्ये. इथे लिहायचं आहे तुम्हाला ॲड आउटस्टँडिंग. ॲड आउटस्टँडिंग किती आहे, वेजेस 3,000 आहे, म्हणजे 3,000 आपल्याला ॲड करायचे आहे. ची टोटल जर केली तर किती होणार, 13,000. ओके. त्याच्यानंतर अजून कोणाचं नाव आहे, सॅलरी. मग सॅलरीची किती आहे, 2,000. सॅलरीमध्ये पण सेम इथे लिहायचं आहे ॲड आउटस्टँडिंग किती, 2,000. तर इथे 50मध्ये 2 केले तर 52,000 होणार. ओके. तर हे झाले फर्स्ट इफेक्ट. जे पण आउटस्टँडिंग असतात ते काय करायचं, ॲड करायचं असतं. ओके. इथे पण ॲड केलं, चेक करू शकता तुम्ही, आणि इथे पण ॲड केलेलं आहे. मग याचा सेकंड इफेक्ट कुठे जातो, तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे असतात ते कुठे पोस्ट करायचे आहेत, आपल्याला बॅलन्स शीटमध्ये पोस्ट करायचे आहेत. ओके. बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला पोस्ट करायचे आहेत. मग इथे हेडिंग लिहायचे असते आपल्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अशी हेडिंग लिहायची आहे. मग त्याच्या खाली कुठले कुठले एक्सपेन्स होते ते लिहायचे आहेत. मग कुठले एक्सपेन्सेस होते तर आपण चेक करू शकतो की आउटस्टँडिंग काय काय, वेजेस होतं. मग इथे लिहायचं आहे वेजेस. मग त्याची अमाऊंट किती, 3,000. त्याच्यानंतर सॅलरी किती, 2,000. सॅलरी किती, 2,000. क्लिअर आहे. आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट असतो जे एक्सपेन्सेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये जाऊन ते ॲड करायचे, आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला हे असं आपल्याला शो करायचं आहे. इथे हेडिंग लिहायची आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस आणि सॅलरी. ओके. लायबिलिटी साईडला शो करायचं असतं. तिसरं काय आहे ॲडजस्टमेंट, तर तिसरं आहे डेप्रिसिएट मोटर व्हेकल्स. आता डेप्रिसिएशन म्हणजे काय, तर असेटची जी व्हॅल्यू असते ती कमी होते, म्हणजे मायनस करायचं आपल्याला. फॉर एक्झाम्पल जर आज आपण 1 लाखाचा मोबाईल घेतला, आयफोन,
तो जर 6 महिन्यांनी आपण विकायला गेलो तर आपल्याला 1,00,000 रुपये भेटणार की कमी भेटणार? तर कमी भेटणार थोडे. मग कमी भेटणार म्हणजे काय? तर त्या असेटची जी व्हॅल्यू आहे ती काय झाली? कमी झाली. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? डेप्रिसिएशन काय करायचं असतं? तर डेप्रिसिएशन आपल्याला लेस करायचं आहे. ओके, मग इथे लिहायचं लेस डेप्रिसिएशन. तुम्ही फुल फॉर्म लिहायचा आहे, मला इथे जागा होत नाही, पुरत नाही म्हणून मी शॉर्ट फॉर्म लिहिलं आहे. तरी पण बघतो, ट्राय करतो. डेप्रिसिएशन. ओके, किती डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे तर तुम्ही चेक करू शकता डेप्रिसिएशन किती सांगितलं आपल्याला. तर डेप्रिसिएशन किती? 5% बोललेलं आहे. 5% जर बघितले आपण तर बघू शकता तुम्ही, मोटर व्हेकलचा अमाऊंट 3,70,000 आहे. त्याच्यावर आपल्याला 5% फाइंड आउट करायचं आहे. मग बघू कसं फाइंड आउट करायचं. तर 3,70,000 घ्यायचे आणि त्यांनी बोललं 5% म्हणून 5ने मल्टिप्लाय करायचं. आणि जेव्हा पण पर्सेंटेजचं साईन असतं तेव्हा डिवाइडला आपल्याला 100 घ्यायचं असतं. ओके, एक एक झिरो कॅन्सल होणार. 500 500 5 7 जा किती? 35. 3 बॉरो होणार. 5 3 जा 15 आणि 3 18. किती आलं? 18,500. तर आपल्याला डेप्रिसिएशन किती भेटलं? 18,500. मग हे 18,500 आपल्याला या 3,70,000 मधून मायनस करायचे आहेत. तर 0 0 10तून 5 5 10 9 1 9तून 8 गेले 1 6तून 1 5 आणि ते 3. ओके, तर याची अमाऊंट आली 3,51,500. ओके, याची अमाऊंट आली 3,51,500. मग याचा दुसरा इफेक्ट, आता डेप्रिसिएशन म्हणजे का? आपल्या असेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारे तो लॉस आहे. मग लॉस कुठे शो करणार? तर लॉस शो करण्यासाठी काय, कुठला अकाउंट आहे? प्रॉफिट अँड लॉस. मग डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट आपल्याला कुठे शो करायचा आहे? प्रॉफिट अँड लॉसमध्ये. आणि तो डेबिटला. डेबिटला काय येतो? कारण अकाउंटचा रूलच आपल्याला सांगतोय की डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग इथे लिहायचं डेप्रिसिएशन, फुल फॉर्म लिहायचं आहे ऑन. कशावर फाइंड आउट केलं आपण? मोटर व्हेकल. ओके, डेप्रिसिएशन ऑन मोटर व्हेकल. किती अमाऊंट आपण मायनस केली इथून? 18,500. ओके, तर इथे आपल्याला शो करायचे आहेत 18,500. क्लिअर आहे? तर डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट, जेव्हा पण तुम्हाला वर्ड दिसेल असा डेप्रिसिएशन असा ॲडजस्टमेंटमध्ये, तर आपल्याला काय करायचं? ज्या असेटचं नाव दिलं त्याच्यातून मायनस करायचं आहे. आणि दुसरा इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉसमध्ये डेबिट साईडला आपल्याला इथे शो करायचं आहे. मग इथे लिहायचं टू डेप्रिसिएशन ऑन मोटर व्हेकल. ओके, आपली झाली 3 ॲडजस्टमेंट सॉल्व करून झाली. नेक्स्ट आहे चौथा ॲडजस्टमेंट, राईट ऑफ बॅड डेट्स 5,000, RDD 5% आणि सन्ड्री डेटरवर करायचं आहे. तर हे जे ॲडजस्टमेंट असतं कधी पण शेवटी सॉल्व करायचं. तर याला थोडं आपण स्किप करूया, नेक्स्टवाला बघूया. काने विड्रीव गुड्स ऑफ ₹6,000 फॉर इज पर्सनल यूज. आता पर्सनल यूज म्हणजे काय? तर ड्रॉइंग्स. ओके, पर्सनल यूज म्हणजे काय? तर ड्रॉइंग्स. मग ड्रॉइंग्स कुठे शो होते? तर ड्रॉइंग्स आपल्याला लायबिलिटी साईडला कॅपिटलमधून मायनस करायचे असते. मग कुणाची ड्रॉइंग्स इथे दिलेली आहे? तर बघू शकता कोणाचं नाव दिलेलं आहे? काने. मग या कानेच्या मधून आपल्याला ड्रॉइंग्स काय लेस करायचे आहे. आधी हे आपण 15,000 मायनस करूया. 0 0 0 5 8 1. ओके, ची अमाऊंट आली 185,000. सॉरी, जी अमाऊंट आली ती 9,85,000. मग याच्यातून आपल्याला काय करायचं आहे? ड्रॉइंग लेस करायचं आहे. लेस ड्रॉइंग्स. किती दिली? किती अमाऊंट दिलेलं आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये? 6,000. मग इथे आपल्याला 6,000 मायनस करायचे आहे. 0 खालीच लिहायचे अमाऊंट. 0 0
15 मायनस 6 9 7 आणि 9. ओके, याची अमाऊंट आहे 9,79,000. इथे आहे 9,79,000 म्हणजे 979 ही खालीच लिहायची आहे. त्याच्यानंतर आता याचा दुसरा इफेक्ट. आता दुसरा इफेक्ट म्हणजे काय, तर ड्रॉइंग्स जे असतात हे कुठलं ॲडजस्टमेंट आहे, गुड्सवाला आहे. तर गुड्सवाले मोस्टली इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला पोस्ट करायचे असतात. जे पण गुड्सवाले इफेक्ट्स असतात, गुड्सवाले जे ॲडजस्टमेंट्स असतात, त्यांचा पहिला इफेक्ट जो असतो ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला असतो. म्हणून हा आपल्याला इथे लिहायचा आहे, बाय गुड्स विड्रीव बाय काने. ओके, जे ॲडजस्टमेंटमध्ये दिलं तेच मी इथे लिहिलं, बाय गुड्स विड्रीव बाय काने. किती अमाऊंटचं गुड्स विड्रॉ केलं आहे, 6,000. ओके, 6,000 रुपीज. तर हे इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट आहे. जे पण गुड्सवाले ॲडजस्टमेंट असतात त्याचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतो. ओके, दुसरा हे पर्सनल यूज म्हणजे ड्रॉइंग्स आहे. म्हणून ड्रॉइंग्स आपण ज्याचं ड्रॉइंग्स आहे त्याच्यातून ते लेस करायचं आहे. ओके, लेस ड्रॉइंग 6,000 आपण मायनस केलेले आहे. बॅलन्स आहे 9,79,000. आता राहिलं तर शेवटचं ॲडजस्टमेंट, चौथं ॲडजस्टमेंट आहे राईट ऑफ करायचं आहे का बॅड डेट्स 5,000 आणि RDD 5%. कशामधून, डेटरमधून. तर हे ॲडजस्टमेंट आपल्याला पहिला डेटरमधून सॉल्व करायचं आहे. मग इथे एक फॉर्म्युला असतो, फर्स्ट लेस न्यू बॅड डेट्स. लेस करायचं न्यू बॅड डेट्स. तर न्यू बॅड डेट्स म्हणजे काय, तर हे बॅड डेट्स किती, 5,000. 5,000 मायनस करायचे आहे. 4,50,000 मधून 5,000 गेले तर 4,45,000 बॅलन्स राहते. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, RDD मायनस करायचे. दोन्ही पण लेसच होतात इथून. मग इथे अगेन लेस न्यू RDD. इथे दोन्ही न्यूच लिहायचं असतं. ओके, ॲडजस्टमेंटमध्ये असं हे न्यू असतं. किती पर्सेंट बोललेलं आपल्याला, 5%. मग 5% आपल्याला या बॅलन्स अमाऊंटवर फाइंड आउट करायचे असते. ओके, तर बॅलन्स किती आहे, 4,45,000. मग इथे आपण फाइंड आउट करूया, 4,45,000 इंटू 5% त्यांनी बोललेलं आहे. एक एक झिरो कॅन्सल, ते 2 झिरो कॅन्सल आहे. 5ने मल्टिप्लाय करायचं आहे. 0 5 5 जा 25, 2 बॉरो होणार. 5 4 जा 20 आणि 2 22 होणार. 2 बॉरो होणार परत. 5 4 जा 20 आणि अगेन 2 प्लस 22 म्हणजे 22,250. तर इथे अमाऊंट येणार आपली 22,250. मग ही काय करायची आहे, मायनस करायची आहे. ओके, मग मायनस केली तर 0, इथेच मायनस करतो मी. 4,45,000 मधून आपल्याला 22,250 मायनस करायचे आहे. तर ही 0, 10तून 5 5, 9तून 2 7, 4तून 2 2, 4तून 2 2 आणि 4. किती एक बॅलन्स राहिली, 4,22,750. 4,22,750. ओके, एवढी बॅलन्स अमाऊंट आपण आता बाहेर टाकायची आहे कारण ॲडजस्टमेंट पण संपलेले आहे. तर हे जे बॅड डेट्स आणि RDDचं जे ॲडजस्टमेंट्स असतं ते आपल्याला इथे डेटरमध्ये पहिला सॉल्व करायचं असतं आणि त्याच्यासाठी लिहायचं असतं न्यू बॅड डेट्स न्यू RDD. हे सिक्वेन्स लक्षात ठेवा, आधी बॅड डेट्स मायनस होतं, नंतर RDD मायनस होतं. आता हे जर दोन्ही बघितले तर आपण एक प्रॉफिट अँड लॉसमध्ये एक फॉर्म्युला लिहिलेला आहे. ते दिसतोय, प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू RDD. तर ते जे अमाऊंट आहेत ते आपल्याला इथे कॉपी करायचे आहेत. मग बॅड डेट्स किती आहे, न्यू बॅड डेट्स, तर तुम्ही बघू शकता न्यू बॅड डेट्स किती आहेत, 5,000 आहे. मग इथे टाकायचं आपल्याला न्यू बॅड डेट्स 5,000. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे, न्यू RDD. मग न्यू RDD किती आहे, 22,250. मग इथे 22,250. मग हे तिन्ही काय करायचे आहेत आपल्याला आता इथे. ओके, न्यू बॅड डेट्स 5,000, न्यू RDD 22,250. आता हे तिन्ही आपल्याला प्लस करायचे आहेत. ओके, हे 3 जर अमाऊंट आपण प्लस केले तर कसं होणार बघूया आपण. पहिला अमाऊंट आहे 3,350, दुसरं आहे 5,000
त्याच्यानंतर तिसरं आहे 22,250. 0 5 5 10, एक बॉरो होणार, 3 1 4 4 2 6, 8 10, एक बॉरो 3, 30,600. ओके, तर हे खाली आपल्याला इथे खालीच लिहायचं आहे 30,600. आता या 30,600 मधून या 30,600 मधून आपल्याला ही ओल्ड आयडेंटिटी मायनस करायची आहे. तर ओल्ड आयडेंटिटी किती आहे? 3,700. मग या 30,600 मधून 3,700 आपल्याला मायनस करायचे आहेत. तर हे 0 0 16 7 9 9 3 6 आणि 2 26,900. मग इथे बॅलन्स किती आला? 26,900. तर याच्यामध्ये बॅडजेटच्या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, जर पहिलं आणि जे शेवटचं आहे ते तुम्हाला ह्या ट्रायल बॅलन्समधून भेटतं. ओके, या ट्रायल बॅलन्समधून भेटतं. आणि जे न्यू आहेत, जे दोन न्यू आहेत ते आपल्याला ॲडजस्टमेंटमधून भेटतं. ओके, तर अशा प्रकारे आपली ही सर्व ॲडजस्टमेंट कंप्लीट झालेले आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ पाऊस स्टॉप करून बघत जा. म्हणजे एक ॲडजस्टमेंट झाला, स्टॉप करून बघा, हा हे कुठे ट्रान्सफर केले इफेक्ट. ओके, अशा प्रकारे तुम्ही शिकून घ्या आणि त्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा, की क्लोजिंग स्टॉक आहे मग त्याचा इफेक्ट कुठे जातो ते लिहून ठेवा. त्याच्यानंतर आउटस्टँडिंगचं काय करायचं असतं, ॲड करायचं, मग सेकंड इफेक्ट कुठे जातो ते सर्व लिहून ठेवा. अशा प्रकारे हे आपले ॲडजस्टमेंट झालेले आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक अजून काम करायचं आहे, की ट्रायल बॅलन्समध्ये चेक करायचं आहे की कुठे सायलेंट ॲडजस्टमेंट वगैरे दिलेलं आहे का. सायलेंट ॲडजस्टमेंट कुठे असतं, तर इथे बघा ब्रॅकेटमध्ये तुम्ही चेक करू शकता. रेंट बोललं आणि ब्रॅकेटमध्ये 10 मंथ्स बोललेलं आहे. मग हे जे 10 मंथ्स आहे हे यालाच बोलतात सायलेंट ॲडजस्टमेंट. आता इथे त्यांनी काय सांगितलं आहे की 10 महिन्याचे 10,000. आपण जे हे अकाउंटिंग प्रिपेअर करतो हे एका वर्षाचं असतं. एका वर्षाला किती महिने असतात? तर 12. मग आपल्याला अकाउंटिंग 12 महिन्याचं कंप्लीट करायचं आहे. त्यांनी बोललं इथे की 10 महिन्याचे 10,000. म्हणजे आपल्याला इथे अजून किती 2 महिने ॲड करावे लागतील. ओके, कंप्लीट 12 महिने बनवायचे आहेत. तर इथे त्यांनी 10 दिले, 2 ॲड करावे लागतील. जेव्हा पण ॲड करायचं असतं तर तिथे आउटस्टँडिंग लिहायचं असतं. ओके, तर आपण रेंटमध्ये इथे लिहिणार आहे ॲड आउटस्टँडिंग. आता किती ॲड करायचे? तर त्यांनी सांगितलं की 10 महिन्याचे 10,000. म्हणजे एका महिन्याला किती पडणार? 1,000 रुपये. आपल्याला 2 महिन्याचे ॲड करायचे आहेत ना. मग 2 महिन्याचे किती होणार? तर 2,000 होणार. ओके, 10 महिन्याचे 10,000, एका महिन्याला 1,000 पडतात. आपल्याला 2 महिन्याचे ॲड करायचे आहेत म्हणून इथे मी 2,000 ॲड केले. म्हणजे टोटल झाले इथे 12,000. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा सेकंड इफेक्ट कुठे जातो? तर लायबिलिटी साईडला जातो. म्हणून इथे याचा सेकंड इफेक्ट येणार लायबिलिटी साईडला. ओके, लायबिलिटी साईडला लिहायचं आउटस्टँडिंग. नंतर तुम्ही इथेच लिहू शकता, याच्या खाली वेजेस आणि सॅलरीच्या खाली रेंट असं लिहून टाकू शकता. किती ॲड केले आपण? 2,000. मग जर याची मी टोटल केली तर 5 आणि 7,000 आपल्याला आउटर साईडला पोस्ट करायचे आहे. ओके, आउटस्टँडिंग एक्सपेन्समध्येच हे टाकलं तरी पण चालेल. ओके, 2,000 आउटर साईडला 7,000. तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा असतो. ओके, तसंच हर एक क्वेश्चनच्या स्टार्टिंगला आपल्याला इथे इन द बुक्स ऑफ काय लिहायचं असतं? एकतर कंपनीचं नाव लिहायचं असतं. अदरवाईज जर कंपनीचं नाव नाही दिलेलं तर आपल्याला या पार्टनर लोकांची नावं टाकायची असतात. म्हणजे इथे ना इन द बुक्स ऑफ नेने अँड काने. ओके, तर अशा प्रकारे हा आपला क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा, किंवा काही माझ्या शिकवण्यामध्ये म्हणजे तुम्हाला काय असं विचित्र काय वाटलं असेल, विचित्र म्हणजे शिकवायची माझी पद्धत जर तुम्हाला चांगली वाटली नसेल तर तसं पण ते कळवा तुम्ही. म्हणजे बोर्ड